नमस्कार सर्वांना. अमृताज होम अँड लाईफ चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा साधा आणि पीसफुल संडे रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आठवड्याभराच्या धावपळीनंतर रविवार म्हणजे थोडासा निवांत वेळ, घराची साफसफाई, स्वयंपाक, सगळ्यांसोबत घालवलेला क्वालिटी टाईम. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला मॉर्निंगचं जे माझं रुटीन आहे, स्पेशल ब्रेकफास्ट असेल, घरकाम असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं फॅमिली टाईम बघायला मिळेल. सिंपल लिव्हिंग आणि पॉझिटिव्ह रुटीन तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचंही संडे रुटीन कसं असतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर माझ्या व्लॉगला सुरुवात करते आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता माझ्या दिवसाची सुरुवात मी माझ्या गॅलरीतली झाडं बघून, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारून, झाडांना लागलेली छान फुलं पाहून मन प्रसन्न करून माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. आता किचनमध्ये रात्री धुवून ठेवलेली भांडी ही जागच्या जागी लावून ठेवायची, हे आधी सर्वात महत्त्वाचं काम असतं. कारण ज्यावेळी नंतर आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळी भांडी आपल्याला पटपट सापडतात आणि आपली जास्त गडबड होत नाही. त्यासाठी सर्व भांडी मी लावून घेतली आणि नंतर पुढच्या दिवसाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर आता आज संडे असल्यामुळे सर्वजण घरी असतात आणि आपल्याला त्यांच्याबरोबर थोडंसं क्वालिटी टाईम घालवता येतो. आपल्या मुलांना सुट्टी असते, त्यांचं आता रोजच्या धावपळीमध्ये खूप फास्ट जीवन आपण जगत असतो. पण संडे हा आपल्याला निवांत वेळ मिळालेला असतो. आपल्या मुलांसाठी थोडासा वेळ आपण घालवतो, त्यांच्यासाठी एखादा नवीन पदार्थ बनवतो. आपलं जे रोजचं रुटीन आहे त्याच्यापेक्षा रविवार हा थोडासा वेगळा असतो. भले ते आपल्या बायकांसाठी दिवसभराचं काम असतं, पण आपली मुलं घरी असतात, आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवता येतो, हा आनंद काही वेगळाच असतो. तर तसंच आजही माझंही झालेलं आहे आणि माझं रुटीन आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता सर्वप्रथम मी माझ्या झाडांना पाणी घालून घेते, कारण झाडांना आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे डेली पाणी द्यावंच लागतं. आणि खूप छान माझी झाडं आलेली आहेत आणि बऱ्याचशा कमेंट पण मला आलेल्या आहेत की ताई, तुझ्या व्हिडिओमध्ये जी फुलं दाखवतेस ते एवढी फुलं कशी काय लागतात तुझ्या झाडांना, तू काय त्यांना म्हणजे खत वगैरे देतेस. तर त्याच्यावरतीही मी एक छान व्हिडिओ बनवणार आहे आणि चॅनलवरती टाकेन. जर तुम्हाला जर पाहायचं असेल की माझ्या झाडांना कशी एवढी छान फुलं लागतात तर त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आज मी थोडासा स्पेशल वेगळा नाश्ता बनवणार आहे. तर मी आज नाश्त्यासाठी मिक्स डाळीचे वडे बनवणार होते. त्यासाठी मी रात्रीच डाळी छान अशा भिजत घातल्या होत्या आणि त्यासाठी मी हरभरा डाळ, मूग डाळ आणि पिवळ्या मुगाची डाळ भिजत घातलेली होती. आता ते मिक्सरमधून छान असं आपण बारीक करून घ्यायचं आहे. आणि जर याचीही तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्याचाही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन. तर हे वडे आहेत ते खूप छान होतात आणि आपल्या रविवारचं कसं मुलांना सुट्टी असते, मग त्यांना काहीतरी वेगळं खायला हवं असतं. आणि माझं असं असतं की जास्त बाहेरचं खाण्यापेक्षा आपण जर मुलांना घरचं जर पौष्टिक खायला दिलं तर मुलंही आपली स्वस्थ राहतील आणि आपल्यालाही जास्त त्रास होणार नाही. कारण मुलं जर आपल्या घरातली हेल्दी असतील, स्वस्थ असतील तर आपल्यालाही छान वाटतं आणि आपलंही दिवस छान जातो. म्हणून आपल्याला थोडंसं काम पडलं, कष्ट पडले तरीही हरकत नाही, पण आपण आपल्या मुलांना हेल्दीच खायला द्यायला पाहिजे असं मी मानते. आता नाश्त्याची थोडीशी तयारी करून घेतली आणि घरातली साफसफाई करायला लागले. घर स्वच्छ झाडून घेतलं. ज्यावेळी आपण घरातली स्वच्छता करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि आपल्यालाही छान उत्साह येत असतो. जर स्वच्छ घर असेल तर आपल्या मनालाही छान वाटतं. त्यासाठी घर स्वच्छ करून घेतलं आणि मला रोजचं माझं डेलीचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवताना मला गाणी ऐकायची खूप सवय आहे. त्यासाठी छान अशी रेडिओवरती गाणी लावून घेतली आणि आता वडे बनवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सर्व असे मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर वड्यांबरोबर खाण्यासाठी मला ग्रीन चटणी बनवायची होती. त्यासाठी कुंडीतील छान असा पुदिना तोडून घेतला. आता माझ्याकडे ना हा पुदिना मी एकदा विकत आणला होता आणि त्याच्यातला जो शिल्लक राहिला होता तो कुंडीमध्ये लावून दिला होता आणि तो एवढा छान फुटून आला आहे की खूप छान हिरव्या हिरव्या रंगावरती तो आलेला आहे आणि तोच स्वतः मी
चटणीसाठी वापरत आहे. आणि खरंच हे सुक खूप छान असतं की ज्यावेळी आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये आपण भाज्या लावतो किंवा एखादं झाड असतं जे आपल्याला आपल्या जेवणामध्ये किंवा भाजीमध्ये उपयोगाला येतं, त्यावेळेस ते सूप काहीतरी वेगळंच असतं. आता इथे मी वडे बनवून घेतले, मनूनेही त्याचा आवरलेला आहे. आणि ज्यावेळी सुट्टी वगैरे असते मनूला, त्यावेळी मनू माझी घरकामामध्ये थोडीशी हेल्प करतो आणि त्यानेच आवरून स्वतःचं देवपूजा पण छान अशी करून घेतली. आता मुलांना घरातली कामं करायचं म्हटलं की नको वाटतं, पण आपण जर आपल्या मुलांना सवय लागली तर ते आत्तापासूनच घरामध्ये छोटी छोटी कामं करायला हेल्प करू लागतात. तसंच मनूही संडे असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तर मला कामांमध्ये थोडी हेल्प करत असतो. आता माझी हे पाहतो मी दोन्ही हातांनी माझं काम चालू आहे. बायकांचं कसं असतं ना, देवाने 4 हात जरी दिले तरी ते कामासाठी कमीच पडतात. तर माझं दोन्ही हातांनी काम सुरू होतं, म्हणून फक्त तुम्हाला मी असं बोलले. तर असं काही नाही, 4 हात दिले काय आणि 2 हात काय असले काय, आपल्याला जे काम करायचं आहे ते करायचंच आहे. आता मी छान अशी ग्रीन चटणीही बनवून घेतली आणि वडेही माझे बनवून झाले. आता त्यातलं 1-2 वडे थोडेसे करपले, कारण बाकीचं काहीतरी कामाच्या नादात इकडे मी वडे विसरून गेले तळायचे. त्याच्यामुळं थोडेसे 2 वडे करपून गेले. आता मनूचंही आवरून झालं होतं आणि वड्यांचा वास सर्व घरांमध्ये पसरला होता. त्याच्यामुळे त्याला असं झालं होतं की मम्मा पटकन आवर आणि मला खायला दे. मुलांचं कसं असतं ना, घरात काही पदार्थ बनवला तर त्यांना खूप भूक लागते. आता मी आणि मनूने दोघांनी बसून वडे एन्जॉय केले आणि पुढच्या कामाला मी सुरुवात केली. आता इथे घरातली कपडे वगैरे आवरायचे होते. घरातल्या आठवड्याभरांची पुढच्या दिवसांचीही तयारी करायची होती. त्यासाठी छान असे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. आता ही घरातली कामं तर रोजचीच असतात, पण आज थोडंसं लेट असतात, कारण आज सर्वांना सुट्टी असते. अशा प्रकारे मी नंतर नाश्ता झाल्यावरती घरातला स्वयंपाक वगैरे पण आवरून घेतला. छान अशी भाजी बनवली, चपात्या बनवून घेतल्या. आणि तुमचं रुटीन कसं असतं संडेचं ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे ज्यावेळी मी कट्टा स्वयंपाक वगैरे बनवते त्यावेळी माझा कट्टा अजिबात खराब होत नाही, कारण माझे काही नियम मी स्वतःला घालून घेतलेले आहेत. ज्यावेळी आपण स्वयंपाक करतो त्यावेळी आपण जर थोडीशी काळजी घेतली ना, तर अजिबात आपल्या कट्ट्यावरती किचनवरती अजिबात घाण होणार नाही आणि आपल्यालाही जास्त त्रास होणार नाही. त्यासाठी मी स्वतःसाठीच काहीतरी बदल करून किंवा नियम घालून घेतलेले आहेत आणि ते नियम मी रोजच्या स्वयंपाक बनवताना फॉलो करते. त्यामुळे माझा कट्टा किंवा ओटा अजिबात घाण होत नाही. आणि आता कट्टा वगैरे क्लिनिंग करून घेतल्यावरती भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली. माझी कपडेही धुवून झालेली आहेत. थोडंसं रुटीन मी थोडंसं स्किप केलेलं आहे, काही गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत. तर बरीचशी कामं माझी आता झालेली आहेत. भांडी वगैरे घासून घेतली आणि नंतर मनूची पण एक्झाम सुरू होत आहे, त्याचा पण अभ्यास वगैरे घ्यायचा आहे. नंतर घरातली कामं आवरून त्याचाही छान असा अभ्यास घेतला. आणि आता तुमच्याही मुलांच्या एक्झाम सुरू होत असतील तर मुलांना छान असा वेळ द्या, छान मुलांचा अभ्यास घ्या आणि सर्वांनी खूप छान राहा, हेल्दी राहा, छान हेल्दी नाश्ता करा, जेवण करा आणि सर्वजण निरोगी राहा. तर चला असंच भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता इथे मी मनूचा अभ्यास घेत आहे. थोडासा त्याचा अभ्यास घेतला आपण, थोडा वेळ जवळ बसलं की मुलंही छान अभ्यास करतात. चला आता भेटूया नंतर, बाय.